सामान्य माणसांच्या गरजा पूर्ण करणारी ही हॉट सीट आहे आणि एक प्रकारे तू त्याचा महत्त्वाचा घटक आहेस की तू ते स्वप्न एक प्रकारे पूर्ण करून देतो आहेस या शोमार्फत. काय सांगशील? खूप आनंद होतो आहे आणि खूप बरं वाटतं आहे की मी त्यांचा मितवा बनून, त्यांचा मित्रतत्वज्ञानी वाटाडा बनून ज्ञानाचा आणि पैशाचा हा जो राजमार्ग आहे, जो यंदा तुम्हाला 3 करोड रुपये मिळवून देऊ शकतो, त्या राजमार्गावर त्यांना मदत करणार आहे आणि त्यांचा हात धरून त्यांना पुढे चालवत ठेवणार आहे. आणि माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी या मंचावर यावं आणि जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त रक्कम जिंकावी. आणि हे जे नवे पर्व आहे, नवा स्वप्नील जोशी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे, तर मग आणखीन काय नवं या शोमधून प्रेक्षकांना बघायला मिळणार? खूप गोष्टी नवीन आहेत. सगळ्या आत्ता सांगणं शक्य नाही, तुम्ही कार्यक्रम बघाल तुम्हाला कळेल. पण काही महत्त्वाचे घटक असे आहेत की रक्कम जी आहे बक्षिसाची ती 1 करोड रुपये नसून 2 करोड रुपये नसून 3 करोड रुपये आहे. पण प्रश्न वाढला नाही आहे. 16 प्रश्नच होते, आताही 16 प्रश्नच आहेत. 16वा प्रश्न तुम्हाला 3 करोड रुपये मिळवून देऊ शकतो. उत्तरा मावशी आहेत, यांना आपण कम्प्युटर जी म्हणून ओळखत होतो. लाईफलाईन्सना आपण आधार कार्ड असं म्हणणार आहोत. आधार कार्ड्स आहेत. मितवा नावाचं एक आधार कार्ड ज्याला आपण फोन अ फ्रेंड म्हणून ओळखायचो. डबल धमाका नावाचं एक आधार कार्ड ज्याला आपण डबल डिप म्हणून ओळखायचो. आणि एक नवं आधार कार्ड होऊ दे चर्चा, पॉवर्ड बाय जिओ चॅट, हे आपण इंट्रोड्यूस करतो आहे. जगात पहिल्यांदा हे आधार कार्ड वापरलं जातं आहे आणि मला अभिमान आहे की ते एका मराठी कार्यक्रमात वापरलं जातं आहे, ज्याच्यात आपण आपल्या चॅट ग्रुपला तो प्रश्न पाठवू शकतो आणि चॅट ग्रुपची उत्तर मिळवू शकतो. मला असं वाटतं की खूप आजच्या पिढीचं, आजच्या घडीचं आधार कार्ड आहे. आपण सगळेच हल्ली चॅटवर खूप ॲक्टिव्ह असतो. हे आधार कार्ड खूप पॉप्युलर होईल असं मला मनापासून वाटतं. अच्छा, आणि जसं तू बोललास की त्यांची स्वप्न पूर्ण करताना तुला खूप बरं वाटतं आहे ती गोष्ट. जेव्हा ते हॉट सीटवरती बसलेले असताना ते जे विनिंग पुढे होत जातं, त्यांचे जे लेवल्स वाढत जातात, तेव्हा तुझ्या मनात इकडे काय फिलिंग असते की ते त्या लेवलपर्यंत जात आहेत? जितकी धगधग त्यांच्या मनात असते तितकीच धगधग माझ्या मनात असते. जेव्हा ते प्रश्नाचं उत्तर मनावर घेतात, म्हणजे आपण लॉक करूयाला घ्या मनावर असं म्हणतो आहे, जेव्हा ते एखाद्या प्रश्नाचं उत्तर मनावर घेतात तेव्हा खूप धाकधूक असते की ते उत्तर बरोबर असेल का चूक. आणि ते उत्तर बरोबर असलं की खूप आनंद होतो. त्यांच्या इतकाच आनंद मलाही होतो, कारण मी म्हटलं तसं आमच्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमात यावं आणि जास्तीत जास्त रक्कम जिंकावी. तुला या शोसाठी खूप खूप शुभेच्छा.